नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 9th क्लासचा जो काल चॅप्टर चालू केला आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स तो कंटिन्यू करणार आहोत. तर आज बघा 5 सप्टेंबर 2025 म्हणजे टीचर डे, शिक्षक दिन. शिक्षक दिनानिमित्त सर्वप्रथम तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि शिक्षक दिनानिमित्त काहीतरी आज चांगलं सुरुवात करा, अभ्यासाला लागा. वेळ अजून आहे, अजून काही दिवाळी आली नाही, काही नाही, एक्झाम पण आहेत अजून. आतापासून जरी तयारी केलं तर तुम्हाला तुमचं जे काही राहिलेला अभ्यास आहे, जर राहिलेली स्टडी आहे ते कव्हर करू शकता, एवढंच सांगतो. आणि आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा, सर्वप्रथम काल आपण चॅप्टरचं इंट्रोडक्शन बघितलेलं आहे. मायक्रो ऑर्गॅनिझमची डेफिनेशन म्हणजे मायक्रोबची डेफिनेशन बघितली आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला मी टॉपिक टू बी लर्न मध्ये काय काय टीचिंग करणार ते पण लिहून दिले, हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आणि युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. ठीक आहे, हे दोन्ही पण आपण व्यवस्थितपणे काल लिहून दिलेले. तर तुम्हाला अजून एकदा सांगतो, मायक्रोब्स म्हणजे काय आणि मायक्रो ऑर्गॅनिझम काय. एकच आहे थोडक्यात. मायक्रो ऑर्गॅनिझम काय, द ऑर्गॅनिझम कॅन नॉट बी सी विथ नेकेड आईज बट दे प्रेझेंट अराउंड अस. असं अजून एक, द मायक्रो ऑर्गॅनिझम कॅन नॉट बी सी विथ नेकेड आईज बट they can be seen under the compound microscope. They can be seen under high microscope known as microorganism. जे लिव्हिंग ऑर्गॅनिझम आपल्याला, दे लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन नॉट बी सी विथ नेकेड आईज बट दे कॅन बी सी अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप, अंडर हाय मायक्रोस्कोप, त्याला आपण मायक्रो ऑर्गॅनिझम. असे जीवजंतू जे की आपल्याला नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत, पण आपण जर कंपाऊंड मायक्रोस्कोपचा किंवा हाय मायक्रोस्कोपचा जर वापर केलो तर ते आपल्याला दिसतील, सहजरित्या दिसतील. हे आपण काल व्यवस्थित समजून सांगितलेलं आहे. काल त्याच्यामध्ये टॉपिक टू बी लर्न मध्ये काय काय लर्न करणार हे पण लिहून दिलेलं आहे. खूप इम्पॉर्टंट आणि खूप हेल्पफुल चॅप्टर आहे. याची सगळी बेसिक आपल्याला पुढे 11th 12th ला पण आहे आणि पुढे बहुतेक काही ठिकाणी पण मेडिकल फील्डला पण मायक्रो ऑर्गॅनिझमची स्टडी खूप डिटेलमध्ये दिलेली आहे. आता लक्षात ठेवा, फक्त डेफिनेशन, ते कुठे प्रेझेंट असतात, त्याचा यूज काय, एवढं जर लक्षात ठेवलं तर भरपूर आहे. वेल अँड गुड असेल, काय अडचण. आता बघा, पहिला आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बघू. 3 आहेत, लॅक्टोबॅसिलस, ईस्ट आणि आपलं रायझोबियम. तिने पण स्टेप बाय स्टेप कुठं प्रेझेंट आहेत, कसे ऑप्टेंड होतात, त्याचा यूज काय, आपण कुठल्या पद्धतीने त्याला आपण ऑप्टेन केलं जाते हे पण आपण सांगणार आहोत. लक्ष द्या. त्या अगोदर एक सांगतो महत्वाचं, आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन असलेल्या समोरच्या बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी टाकत जाईन किंवा अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील. आणि ज्या विद्यार्थ्यांना खरंच गरज आहे त्या विद्यार्थ्यांनाही हे पुढे शेअर करा, जेणेकरून त्याला पण त्या गोष्टीचा फायदा होईल. आणि एकदम मोफत आहे, इथले कुठल्याच प्रकारचे चार्जेस घेतले नाही. वेगवेगळ्या प्रकारचे नोट्स, स्टडी किंवा सगळं करणं, रीड करणं आणि इझी वर्ड्स मध्ये तुमच्या समोर एक्सप्लेन करून पुन्हा लिहून देणं हे खूप हार्ड असतं. त्यामुळं व्यवस्थित बघा, जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप फायदा होईल. ठीक आहे, चला लक्ष द्या. या सी ऑन द बोर्ड बघा. अगोदर लॅक्टोबॅसिलस कुठे आहेत आपण बघूया. टेक अ ड्रॉप ऑफ बटर मिल्क ऑन ए क्लीन ग्लास स्लाइड अँड कव्हर थिन ग्लास कव्हर स्लिप अँड स्टराईल प्रॉपरली. काय म्हटले बघा, एक काय करा, ड्रॉप घ्या बटर मिल्कचा, एक ड्रॉप घेतला आपण, बटर मिल्क म्हणजे ताक. ठीक आहे, एक ड्रॉप घेतला. काय म्हटलं पुढं, अँड क्लीन ग्लास स्लाइड, एक ग्लास साइडला आहे अशी, आपण हिला ग्लास स्लाइड म्हणतो, क्लीन स्वच्छ. कव्हर स्लिप अँड स्टराईल प्रॉपरली, याला काय करायचं, हा ग्लास स्लाइड वर हा ड्रॉप इथं टाकायचा आणि ही स्लाइड त्याच्यावर कव्हर करायची. परत पुढे काय म्हणतो, आणि स्टराईल प्रॉपरली म्हणजे ह्याला प्रेस करायचं, असं प्रेस केलं किंवा यालाच आपण तुम्ही इथं स्टराईल करून ह्याच्या खाली टाकून जर प्रेस केलं तर वेल अँड गुड. परत दिस स्लाइड फिक्स प्रॉपरली अंडर कंपाऊंड मायक्रोस्कोप किंवा अंडर हाय मायक्रोस्कोप अँड ऍडजस्ट द 10x or 15x देन सी लॅक्टोबॅसिलस. कंपाऊंड मायक्रोस्कोप खाली काय करा म्हटले, हा कंपाऊंड मायक्रोस्कोप असेल तुमचा, उदाहरणार्थ बघा, तुमचं नॉक असेल इथं, याच्या खाली बघितल्यानंतर जर तुम्हाला 10x ला तो प्रॉपर सीन होत नाही तर तुम्ही 15x चा ग्लास लाईट हे लावा, मिरर लावा. तिथे एक लेन्स असतात, 15x 10x ची मिरर लेन्स इथे लावा आणि सीन करा, तुम्हाला लॅक्टोबॅसिलस दिसेल. आता बघा काय म्हटले, लॅक्टोबॅसिलस आर ब्ल्यू रॉड शेप्ड, काय म्हटले,
तुम्हाला ब्ल्यू कलरचे रॉड शेप कलरचे लॅक्टोबॅसिलस सीन होतील म्हटलंय. लॅक्टोबॅसिलस आर एनएरोबिक बॅक्टेरिया. आता एनएरोबिक म्हणजे काय बघा, म्हणजे आता एक आलाय वर्ड्स तुम्हाला मी सांगतो बघा. अगोदर तुम्हाला आपलं पहिलं इम्पॉर्टंट काय म्हणतो की बाबा आपल्याला लॅक्टोबॅसिलस दिसला पाहिजे. मग लक्षात काय ठेवायचं, ब्ल्यू कलरचे असतात ना, रॉड शेप असतात असे रॉड. लॅक्टोबॅसिलस आणि ते एनोरोबिक असतात. म्हणजे आता एनोरोबिक म्हणजे काय, त्यांना ऑक्सिजनची काही गरज नाही. थोडक्यात विदाऊट ऑक्सिजन ते लिव्ह करत असतात, त्याला आपण एनोरोबिक म्हणतो. आणि एरोबिक म्हणजे काय, विथ ऑक्सिजन. मग ते एनोरोबिक आहेत, पण त्यांना ऑक्सिजनची गरज लागत नाही तर ती लिव्ह करतात. मग कोण, लॅक्टोबॅसिलस. आता बघा, देन कन्वर्ट. आता मग काय म्हटलंय बाबा, आता लक्ष द्या. लॅक्टोबॅसिलस आपल्याला भेटला, बटर मिल्कच्या ड्रॉप मध्ये आहे, ग्लास स्लाइडवर ठेवला, 3 ग्लास स्लाइड आपण त्याला कव्हर केली, बघितलं, दिसला. त्यानंतर ते एनोरोबिक आहेत सांगितलं, ब्ल्यू आहेत, रॉड कलर आहेत, म्हणजे हे पण आपण सांगितलं. आता ते काय म्हणते, ते कन्वर्ट. आता मग हे भेटलं, पण ते भेटण्या अगोदर ते कसं तयार झालं. आता बघ, दे कन्वर्ट द लॅक्टोज शुगर इंटू लॅक्टिक ऍसिड. दुधामध्ये लॅक्टोज शुगर असतं आणि आपण ह्या लॅक्टोबॅसिलस त्याच्यामध्ये आपण इंटर केल्यानंतर त्याच्यामधलं लॅक्टोज शुगर कशामध्ये कन्वर्ट होतं, लॅक्टिक. त्याचे सूत्र आहे, त्याचे फॉर्म्युले आहेत, फक्त आता लक्षात ठेवा सध्या. लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्शन होतं कशामध्ये, ह्या लॅक्टिक ऍसिड मध्ये, बाय द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. म्हणजे सोपं आहे, तुम्हाला माहिती असेल, दह्याचा एक थेंब आपण गरम दूध थोडं कोमट करून टाकलं की त्याच्यामध्ये काय होतं, सकाळी दही तयार होतं. कसं, कारण त्याच्यात ऑलरेडी लॅक्टोज शुगर आहे. मग लॅक्टोज शुगरचं कन्व्हर्शन कशात होतं, लॅक्टिक ऍसिड होतं. कोणत्या प्रोसेसनं, फर्मेंटेशन. आता फर्मेंटेशनची तुम्ही डेफिनेशन दिली आपण. इट इज अ केमिकल प्रोसेस इन विच वन कार्बन कंपाऊंड कन्वर्ट इंटू अनदर टाइप ऑफ कंपाऊंड बाय द ऍक्शन ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम नोन एज फर्मेंटेशन. कोणतं मायक्रो ऑर्गॅनिझम, लॅक्टोबॅसिलस. म्हणजे फर्मेंटेशन एक प्रोसेस, एक कार्बन कंपाऊंड दुसऱ्या कार्बन कंपाऊंड मध्ये कन्वर्ट होतो. कुणाचा उपयोग करून, मायक्रो ऑर्गॅनिझमचा, म्हणजे लॅक्टोबॅसिलस. त्याला आपण काय म्हणतो, फर्मेंटेशन. ठीक आहे. आता बघा, मग ड्यू टू द फर्मेंटेशन रिड्यूस द पीएच ऑफ मिल्क. आता हे तयार कसं होतं बघा, सांगितलं आधी हे तयार होतं. आता कसं होतं, याचा पीएच जो आहे तो रिड्यूस करतं, कमी करतं. कोण करतं, फर्मेंटेशन प्रोसेस कमी करते. अँड कोआग्युलेशन टेक्स प्लेस, म्हणजे घट्ट व्हायला लागतं. ते कोआग्युलेशन म्हणजे घट्ट होणे. ब्लड कसं कोआग्युलेट होतं तसं ते पण घट्ट व्हायला लागतं. ड्यू टू द रिझल्ट सेपरेशन ऑफ मिल्क प्रोटीन फ्रॉम द मिल्क कन्स्टिट्यूएंट अँड योगर्ट इज फॉर्म्ड. आणि त्याच्यावरचे जे मिल्क कन्स्टिट्यूएंट आहेत, ज्या दुधामध्ये मिल्क कन्स्टिट्यूएंट आहेत, ते सेपरेट होतात. त्याचा एक लेअर तयार होतो आणि त्याच्यापासून काय तयार होतं, योगर्ट, आपलं दही, कर्ड तयार होतं. बघा, कर्ड कसं तयार झालं, योगर्ट कसं तयार झालं. त्याच्यानंतर आपण त्याचा एक बटर मिल्क ड्रॉप घेतो, मग ते लॅक्टोबॅसिलस आपल्याला सीन होतात. डायरेक्ट सीन करता येत नाही, बटर मिल्कचा ड्रॉप घ्यावा लागतो. मग लॅक्टोबॅसिलस आर कॉल्ड प्रोबायोटिक बॅक्टेरिया. आता ह्यालाच आपण, तुम्हाला एक मार्क विचारलं, लॅक्टोबॅसिलसलाच आपण प्रोबायोटिक बॅक्टेरिया असं म्हणतो. कारण की लॅक्टोबॅसिलसच्या सानिध्यात अजून एखादा युजफुल बॅक्टेरिया आपण जर टाकला तर तो एखाद्या रोगावर किंवा एखाद्या डिसीजला आपण तो रिकवर करतो, क्युअर करतो असतो एखाद्या पर्सनला. एवढं त्याचं इम्पॉर्टंट आहे. प्रोबायोटिक म्हणजे एखाद्याला कव्हर करणे, रिकव्हर करणे, त्याला एखाद्या किंवा किलिंग प्रोसेस करणे. थोडक्यात एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम किल पण करतो, कोण, लॅक्टोबॅसिलस, जर त्याच्या सानिध्यात युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम आला, बॅक्टेरिया आला. ठीक आहे. हे बघा प्रोसेस, लॅक्टोबॅसिलसचं इंट्रोडक्शन, म्हणजे कुठं आपल्याला मिळतो, मग तो त्याचं मिल्क टू योगर्ट कसं तयार होतं, कर्ड कसं तयार होतं, ती प्रोसेस. फर्मेंटेशन म्हणजे त्याची डेफिनेशन. आता राहील त्याची युजेस. आता या इकडे, बाय द फर्मेंटेशन प्रोसेस मेनी मिल्क प्रोडक्ट लाईक बटर मिल्क, घी, चीज इटीसी आर फॉर्मड. आपण मिल्कचा वापर करून, फर्मेंटेशनचा उपयोग करून वेगवेगळ्या प्रकारचे मिल्क प्रोडक्ट बनतो, जसं बटर मिल्क, घी, चीज, कर्ड, वेगवेगळे प्रोडक्ट आहे. दुसरा, लॅक्टोबॅसिलस आर सेम other microbes used to treat abdominal discomfort and helping digestion. Lactobacillus and some other microorganisms used to treat abdominal discomfort. म्हणजे समजा एखाद्याला पेन आहे, तिथे एखाद्या प्रकारचा डिसीज आहे, ऍब्डोमिनल डिस्कम्फर्ट आहे आणि डायजेशन पण त्याचं अनकम्प्लीट आहे किंवा प्रॉपर होत नाही, त्यासाठी पण आपल्याला लॅक्टोबॅसिलस हेल्पफुल ठरतात. म्हटलं यूज आहे. तिथं मिल्क प्रोडक्ट बनवतात, इथं ऍब्डोमिनल डिस्कम्फर्ट आणि हेल्पिंग फॉर डायजेशनला पण मदत करते. इथं तुम्ही इथपर्यंत एक पॉईंट लिहा आणि तुम्ही लिहा, लॅक्टोबॅसिलस आर युजफुल फॉर हेल्पिंग ऑफ डायजेशन, लॅक्टोबॅसिलस आर युजफुल फॉर ऍब्डोमिनल डिस्कम्फर्ट. असं मी एकात लिहिले, तुम्ही 2-3 करू शकता. तिसरा पॉईंट बघा, लॅक्टोबॅसिलस आर
and yeast is used to make wine by fermentation and some type of bread. लॅक्टोबॅसिलस आणि ईस्ट ह्या जर युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम बॅक्टेरिया एकत्र आल्या तर त्याच्यापासून वाईन तयार करतात. कुठल्या प्रोसेसनं? बाय द फर्मेंटेशन अँड सम टाइप ऑफ ब्रेड पण आपण तयार करू शकतो फर्मेंटेशन. हे त्याचे युजेस झाले. हे त्याच्याबद्दलचं स्टडी डिटेल्स, कसं फॉर्म होतं, कुठं मिळतं आणि त्याचा यूज काय आणि त्याची प्रोसेस काय, हे सगळं लॅक्टोबॅसिलस पूर्ण डिटेल आपण लिहून दिलेलं आहे. डेफिनेशन आहे फर्मेंटेशनची 1 मार्काला 2 मार्काला विचारू शकतं, युजेस 2 मार्काला विचारतं, स्टडी म्हणजे 5 मार्काला येऊ शकते का 2 मार्काला पण याच्यावर 100% क्वेश्चन येऊ शकतो. बघा चॅप्टरचे डेफिनेशन दिलेली आहे. काल आज परत आपण एक एक टॉपिक घेतोय त्याच्यामधला. आज लॅक्टोबॅसिलस झालं, उद्या रायझोबियम घेऊ, त्याच्यानंतर ईस्ट घेऊ, म्हणजे आपल्या इथे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम संपत. त्याच्यानंतर हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम. लक्षात ठेवायलाच आपण प्रोबायोटिक वेक्टर म्हणतो. भेटूया नेक्स्ट लेक्चर.